मान्य देवेंद्र जी। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची जयंती, त्यांनाही अभिवादन करतो। आजच्या आपल्या या दिवसभराच्या कार्यकारिणीमध्ये ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण मागील 3 वर्षापासून सातत्याने संघर्ष करतोय, ते आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपले प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री श्री सी.टी. रवीजी, दुसरे आपले सहप्रभारी जयभान सिंग पवैयाजी, ओम प्रकाश धुर्वेजी, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, सन्मान्य सुधीर मुनगंटीवारजी, मंगल प्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, आशीष शेलारजी, गिरीश महाजनजी, संजय कुटेजी, रवी चव्हाणजी, श्रीकांत भारतीयजी, राणा जगजित सिंगजी, उमाताई खापरे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नेते आणि उपस्थित खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपली कार्यकारिणी अतिशय भरगच्च झाली आणि विविध विषयांवर आपण या ठिकाणी चर्चा केली, मंथन केलं। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रयतेचं राज्य आल्यानंतर पहिली कार्यकारिणी ही छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आहे। हा एक विलक्षण असा योगायोग आहे। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे गड जिंकल्यानंतर कधी थांबायचे नाहीत, त्या गडाची डागडुजी करायचे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबंदी लावायचे, चिरेबंदी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आणि त्याच्यानंतर पुढच्या गडाकडे मार्गक्रमण करायचे। आपल्यालाही हेच करायचं आहे। आपण महाराष्ट्रातला सत्तेचा गड जिंकलो आहोत, पण आपण सगळे हे मानणाऱ्यांपैकी आहोत की सत्ता हे आपलं साध्य नाही आहे, ते आपलं साधन आहे। सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो आणि म्हणून हा गड जरी आपण जिंकला असलो तरी जोपर्यंत माननीय मोदीजींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे, ज्या यात्रेमध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्र गेल्या 2.5 वर्षामध्ये मागे पडलाय, पुन्हा एकदा वेगानं तो महाराष्ट्र त्या विकासाच्या वाटचालीमध्ये पहिल्या क्रमांकावर आणणं, आता हा गड जिंकल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये। मला अनेक लोक विचारतात हे कसं घडलं। मी त्यांना एवढंच सांगतो की हे सरकार यावं ही तो श्रींची इच्छा, आणि या ठिकाणी ईश्वर कोण आहे, श्री कोण आहेत, ईश्वराला तर आपण मानतोच,
पण या महाराष्ट्रातली जी 12 कोटी जनता आहे त्यांची ही इच्छा होती की या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या ठिकाणी नवीन सरकार आलं पाहिजे आणि त्यांच्या मनातली संकल्पना आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं पूर्ण केली आहे. मला असं वाटतं की खरं तर आपण आता या ठिकाणी एक प्रकारे मोकळा श्वास घेतोय, कारण गेले 2.5 वर्ष ही आपली संघर्षात गेली. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक असं सरकार की ज्या सरकारने 2.5 वर्ष केवळ सूड उगवण्याचं काम केलं. सामान्य कार्यकर्ता असो, व्यक्ती असो, पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ता असो, एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये होती. आमच्या विरुद्ध बोललात घर तोडू, आमच्या विरुद्ध बोललात जेलमध्ये टाकू, आमच्या विरुद्ध बोललात 10-12 पोलीस स्टेशनमध्ये फिरवू, अशा प्रकारची एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये तयार झाली होती. आणि आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की ज्या प्रकारे अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार याची परिसीमा गाठली होती, त्याच्या विरुद्ध सातत्याने आपण सगळे लोक हे या ठिकाणी संघर्ष करत होतो. आणि आज मला असं वाटतं की एक खुला श्वास घेत ही बैठक या ठिकाणी होते. पण केवळ तुम्हीच खुला श्वास घेताय असं नाहीये, महाराष्ट्राची जनता ही खुला श्वास घेते. त्या जनतेला हे लक्षातच येत नव्हतं की सरकार तर आहे, पण सरकार म्हणजे कोण आहे, नेमकं कोण सरकार चालवत आहे. मी सांगायचो की सरकार चाललंय ते भगवान भरोसे चाललंय, व्यक्ती चालवत नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्राची जी अधोगती आपण सगळ्यांनी बघितली ती खरं म्हणजे या ठिकाणी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि म्हणून काही लोकांना असं वाटत असेल की आपण सत्तेकरता परिवर्तन केलं. हे सत्तेकरता परिवर्तन नाहीये. ज्यावेळी आम्ही सगळे बघायचो की महाराष्ट्राला विकासाच्या गतीकडे नेलं आणि सरकार आल्यानंतर गती कमी झाली हे तर सोडून द्या, ते एखाद्या वेळेस मान्य करू की एखादं सरकार वेगानं काम करतं, एखादं सरकार कमी गतीनं काम करतं. पण प्रगतीचे सगळे कार्यक्रम बंद, ठप्प, सगळ्यांवर स्थगिती, एक प्रकारे जणू काही जे जे चांगलं आहे ते करायचंच नाही आम्हाला. आणि विशेषतः केंद्र सरकारने कोट्यावधी रुपये देऊन विविध क्षेत्रातले जे प्रोजेक्ट सुरू केले होते हे सगळे प्रोजेक्ट बंद करण्याचं काम हे त्या सरकारने केलं. आणि म्हणून मनातनं असं वाटायचं की परिवर्तन आपल्याला खुर्ची पाहिजे म्हणून नाही, खुर्च्या येतात जातात, आपण कधी खुर्चीचा विचारच केला नाही. पण ही जी काही अवस्था दिसत होती ती अवस्था पाहिल्यानंतर असं वाटायचं की कशा करता सरकार आहे. आणि मग आपण पहिल्या दिवशीपासून ही मनात गाठ बांधली की अशा प्रकारे जर सरकार केवळ एकीकडे बदला घ्यायचा आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा एवढ्या करता सरकार म्हणून हे चालवणार असतील तर यांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही. आणि मी खरोखर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आपण 2.5 वर्ष असा लढा दिला. म्हणजे खरं तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी असे आहेत, कोणावर 10 केसेस झाल्या, कोणावर 12 झाल्या, कोणावर 20 झाल्या. एक तर असा मला भेटला की याच्यावर 30 केसेस झाल्या. घराबाहेर पाऊल ठेवलं तरी केस होती, पण कोणी घाबरलं नाही. कारण आपण स्वतः करता नाही, खुर्ची करता लढत नव्हतो. आपण या ठिकाणी लढत होतो ते सामान्य माणसाकरता. आणि म्हणून मी या सरकारला सांगितलं होतं, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं. खरं म्हणजे सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता.
आणि ते सत्य या ठिकाणी आपण खरं म्हणजे दाखवून दिलं. खरं तर आपण गेल्या सगळ्या दिवसांचा जो काही घटनाक्रम आहे तो बघितला असेल तर या महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय. खरं म्हणजे सत्ता एक मॅग्नेट असतं, जे मॅग्नेट लोकांना एकत्रित ठेवतं. सत्तेमध्ये एक ताकद असते, कारण प्रत्येकाचं काही ना काही ऍस्पिरेशन जे आहे ते त्यातनं पूर्ण होत असतं. कोणाचं वैयक्तिक असतं, कोणाचं जनतेकरता असतं. पण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं की 50 आमदारांनी आणि त्यातले 9 मंत्री आहेत सरकार सोडून विरोधी पक्षाकडे येण्याचा निर्णय केला. ते सरकारमध्ये होते, पण त्यांच्या हे लक्षात आलं की सरकार आहे तरी कुठे. ज्या प्रकारे त्यांना वागणूक मिळत होती, ज्या प्रकारचं सरकार चाललं होतं, त्यांच्या लक्षात आलं की हे सरकार जर 5 वर्ष आम्ही असंच चालवलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही दिसणार नाही. आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि मी खरोखर मनापासून अभिनंदन करीन श्री एकनाथ शिंदेजी यांचं. एक हिमतीचा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा हा त्या ठिकाणी बाहेर पडला. तुम्ही विचार करा, ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळी एक ठरलं नव्हतं की सरकार येईलच, हे सगळं नीट होईलच. कदाचित असंही घडलं असतं की एवढे सगळे लोक नसते आले तर त्यांचं जे काही सामाजिक राजकीय जीवन आहे, इतक्या वर्षाची जी त्यांची पुण्याई आहे, ती कदाचित समाप्त करण्यात आली असती. पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी हे ठरवलं की मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी कार्यकर्ता आहे, मी त्यांचा शिवसैनिक आहे. आणि त्यांच्या विचारांची जर फारकत घेतली जात असेल, आज ज्यांच्यासोबत आम्ही लढाया केल्या त्यांच्याच अधिपत्याखाली आम्हाला काम करावं लागत असेल, ज्यांच्याबद्दल स्वतः बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याच्या ऐवजी माझ्या पक्षाचं दुकान मी बंद करेन, आज त्यांच्यासोबत जर जावं लागत असेल, ज्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जर जावं लागत असेल, आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान होत असताना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, आणि ज्या दाऊदच्या लोकांविरुद्ध इतकी मोठी लढाई भाजप आणि शिवसेनेने उभारली, त्याच्याशी संबंधित म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्या विरुद्ध अक्षर बोलता येत नाही, कारण त्या मंत्र्याला मंत्रिपदावरनं काढण्याची हिंमत नेते दाखवू शकत नाही. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता तो हे सहन करू शकत नव्हता. आणि म्हणून हे सत्तेकरता झालेलं परिवर्तन नाही आहे, हे विचारांकरता झालेलं परिवर्तन आहे. ज्या दिवशी हे ठरवलं त्या दिवशी त्यांनाही माहित नव्हतं काय होणार आहे, मलाही माहित नव्हतं काय होणार आहे. पण महाराष्ट्राच्या हिताकरता हे करणं आवश्यक होतं, म्हणून त्या ठिकाणी ते केलं. आणि अनेक कथा कहाण्या तयार झाल्या, कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील. पण हे काय अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. आज एवढे मोठे लोक या ठिकाणी घेऊन ते येत असताना त्यांना नेतृत्व देणं हे तर महत्वाचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय होतं तर भारतीय जनता पार्टी सत्ता पिपासू नाही आहे. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो अशापैकी आम्ही नाही आहोत. तर आम्हाला विचारांची लढाई आहे. त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली.
आणि ती शिवसेना म्हणजे आता जी मायनॉरिटीची उरली आहे. खरी शिवसेना आता आपल्यासोबत आहे आणि हीच खरी शिवसेना आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण शिवसेना पक्ष नाही, तो विचार आहे आणि तो विचार जे जिवंत ठेवतील ती शिवसेना आहे आणि तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेजी करतायत. कारण मी स्वतः याचा साक्षीदार आहे. कुठलाही शब्द त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता, कुठलाही शब्द नाही. मी स्वतः त्यांच्यासोबत बसलो आणि खऱ्या अर्थानं काय बोलायचं हे त्या ठिकाणी ठरलं. त्यानुसार मी सगळं वक्तव्य केलं. प्रत्येक सभेमध्ये माननीय मोदीजी हे सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय. अमितभाई सांगायचे, स्वतः उद्धवजींनी देखील सांगितलंय. आणि असं असताना कुठेतरी आमच्या सोबत षडयंत्र झालं, आमच्या जागा पाडण्यात आल्या. हे काही पोस्टपोल अलायन्स नाही आहे. चंद्रकांत दादा, आपण भोळे लोक आहोत. आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून शिवसेनेच्या विरुद्ध जे बंडखोर होते ते मागे घेतले. त्यांच्याकरता जी मदत करता येईल ती मदत केली. पण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. फक्त नंबर गेम फसतो की नाही, नंबर गेम फसतो की नाही याच्याकडे त्यांची वाट होती. ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की तिघांचा मिळून नंबर गेम जमतोय, इकडे निवडणूकचे निकालच पूर्ण याचे होते, त्याच्या आधीच ते घोषित करतायत की आमचे सगळे मार्ग खुले आहेत, आमचे सगळे मार्ग खुले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याशी चर्चाच त्यांनी केली नाही. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची फारकत झाली, तशीच आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली, त्यांच्या पक्षावर आली, त्याचं बीजारोपण त्या निर्णयामध्ये होतं. कारण अशा प्रकारे इतका विरोधाभासी आणि मॅन्डेट चोरून या ठिकाणी तयार केलेलं सरकार हे कधी चालत नसतं. मला लोक विचारायचे, पत्रकार विचारायचे, हे सरकार 5 वर्ष चालेल का? मी त्यांना प्रतिप्रश्न विचारायचो की असं सरकार कधी 5 वर्ष चाललंय का? तुम्ही सांगा. देशाच्या राजकीय इतिहासात चाललेलं नाहीये. हे सोयीचं सरकार आहे, जनतेचं सरकार नाही आहे. जनतेचं सरकार आज निवडून आलंय, आज. कारण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे, यांनी राजरोसपणे लोकांसमोर जाऊन युती करून वोट मागितले होते. हे जे शिवसेनेचे 40 आमदार आहेत, अरे आम्ही जे 106 आहोत, या सगळ्या लोकांनी एकत्रित वोट मागितले, यांना एकत्रित निवडून दिलं. त्यामुळे खरं नॅचरल सरकार, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, मॅन्डेटची जी चोरी झाली होती, ती चोरीचा माल पुन्हा एकत्रित आणून आता खऱ्या अर्थानं खरं लोकांच्या मनातलं सरकार हे आज आपण तयार केलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या संपूर्ण ही जी काय आपली वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये मला या गोष्टीचा आनंद अधिक आहे की आता आपला महाराष्ट्र हा वेगानं पुढे जाऊ शकेल. तुम्ही बघा, मगाशी सुधीर भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यांचं जर पहिल्या 30 दिवसाचं रिपोर्ट कार्ड आपण बघितलं तर पहिल्या 30 दिवसामध्ये त्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये स्थगितीशिवाय काहीच नव्हतं. याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, याची चौकशी, त्याची चौकशी, त्याची चौकशी, या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. पण आपण बघा, आपण या ठिकाणी निवडून आल्यानंतर 24 दिवसामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला. ओबीसीचं आरक्षण पुन्हा आपण बहाल केलं. आरे कारशेडवरची बंदी आपण मागे घेतली. बुलेट ट्रेन मधल्या ज्या अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या. पेट्रोल डिझेलचे भाव 5 रुपये आणि 3 रुपयांनी आपण कमी केले. औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर आपण त्या ठिकाणी केलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव आपण त्या ठिकाणी केलं. नवी मुंबई विमानतळाला त्या ठिकाणी आपण स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं.
MMRDA ला 60,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी MMR रिजनचा विकास करण्याची मुभा दिली. नगरपंचायत आणि नगरपालिका आणि आपल्या ग्रामपंचायत थेट अध्यक्ष आणि सरपंचाच्या निवडीचा आपण निर्णय घेतला. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार आपण त्या ठिकाणी दिला. आणीबाणीमध्ये जे लोकतंत्र संग्राम सेनानी होते त्यांचं बंद असलेलं पेन्शन पुन्हा आपण सुरू केलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकरता 12,400 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. अमृत अभियानाकरता 27,700 कोटी रुपये आपण दिले. स्मार्ट प्रकल्प जो आपल्या काळात होता ज्याचं नाव बदलून स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, पण 2 वर्षात एक फुटकी कवडी खर्च केली नाही, त्या प्रकल्पाला मनुष्यबळ देऊन तो प्रकल्प आपण 10,000 गावांमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू केला. यासोबत वर्ल्ड बँकेसोबत पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक करून हे जे काही आपल्या सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचं पाणी येतं, जे कर्नाटकच्या हिश्श्याचं नाही, आपल्या हिश्श्याचं नाही, जे पुराचं पाणी आहे, हे पुराचं पाणी दरवेळेस पूर आणतं, याला डायव्हर्जन कॅनल काढून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल या संदर्भातला आपण प्रस्ताव तयार केला आणि वर्ल्ड बँकेची टेंटेटिव्ह मान्यता त्याला त्या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर जे वाहून जाणारं पाणी होतं समुद्रामध्ये, ते वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आणि तुटीच्या खोऱ्यामध्ये जो नगर जिल्हा, नाशिक आणि जो काही एक वाद आपला मराठवाड्याचा तयार होतो, तो वाद नेहमी करता संपायचा, त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. वैनगंगा, नळगंगा सारखा प्रस्ताव की ज्यामध्ये 450 किलोमीटर या ठिकाणी टनेल टाकून गोसीखुर्दच्या खालून जे 100 TMC पाणी वाहून जातं, जे कोणाच्या हिश्श्याचं नाही आहे, पण ते कोणी वापरू शकत नाही, ते पाणी या टनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आणून जो काही पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातला दुष्काळी एरिया आहे, या दुष्काळी एरियाला पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला. मग वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतील, अनेक विषय या ठिकाणी आहेत. अगदी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय असेल किंवा गोविंदांवर टाकलेले निर्बंध असतील, या सगळ्या गोष्टी आपण निर्णय घेतले आणि म्हणूनच आज कसं आपल्याला खुलं वाटतंय, चांगलं वाटतंय.